नमस्कार सहकर्त्यांनो, आपल्या आवडत्या चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण FRS आणि ई-के-वाय-सी फोटो कॅप्चर याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याच्यात कुठल्या प्रकारची अडचण येत असते ते देखील आपण सर्व प्रत्यक्ष कृती करून बघणार आहोत. प्रथम ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड नंबर टाकून आपण व्हेरीफाय केलेले आहे, तर ते पालकांचे आधार नंबर टाकून कशाप्रकारे ई-के-वाय-सी आणि फोटो कॅप्चर करायचं आहे ते जाणून घेणार आहोत. तर ते लाभार्थी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला प्रोफाईल ओपन करायची आहे. प्रोफाईल ओपन केल्यानंतर हे बघा, पुढे जा ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दुसरा पेज ओपन होणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला हे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर टाकायचे आहे. तर हे कॅप्चर जशीच्या तसे आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे. आपला आधार हा ज्या मोबाईल नंबरशी जोडलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाणार. तर तो OTP आपल्याला जशीचा तशी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकाताईंना ही अडचण येत असते की ज्यावेळेस ते OTP नंबर टाकत असतात तर त्यावेळेस OTP टाकल्यानंतर ही अशा प्रकारे सूचना येत असते. तर बऱ्याच वेळेस अंगणवाडी ताईच्या मनात शंका येते की ही सूचना का म्हणून आली. तर आपण घाबरून न जाता आपला जो OTP नंबर आलेला आहे तर तो न चुकता इथं पुन्हा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे की आपला OTP नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही सूचना आली तरी देखील आपला जो OTP आलेला आहे तोच आपल्याला इथं टाकून त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ह्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. टाकून आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकतो त्यानंतर कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्या जर नेट व्यवस्थित असेल तर लगेच होतं किंवा आपल्याला थोडासा वेळ हा लागत असतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं जे KYC आपल्याला दाखवत होते तर ती आपली झालेली आहे. परंतु बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना देखील ही दुसरी अडचण येत असते की तुमची जी विनंती आहे ती प्रक्रिया त्रुटी आढळली आहे. याचा अर्थ पहिला असू शकतो की आपलं जे प्रोफाईलला आपण जे लाभार्थ्याच्या प्रोफाईलला आधार नंबर टाकलेला आहे आणि व्हेरीफाय केलं आहे तर त्याच्याबरोबर आधार नंबर जुळत नाही अशी सूचना येत असते. आणि दुसरं म्हणजे आपण जो आधार नंबर इथं टाकलेला आहे तर त्या आधार नंबरवर आणि आपल्या प्रोफाईलमधला जो मोबाईल नंबर आहे तर तो विसंगत म्हणजे ते जुळत नसल्यावर अशा प्रकारे आपल्यासमोर ही सूचना येत असते. तर आपल्याला त्या प्रोफाईलमध्ये जाऊन मोबाईल नंबर हा एकदा चेक करून घ्यायचा आहे की आपला मोबाईल नंबर चुकीचा आहे किंवा नाही ते आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे. आधार कार्ड अपडेटमध्ये जो मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर आपण प्रोफाईलमध्ये जाऊन बदलून घेतला आहे आणि तो व्हेरीफाय करण्यासाठी आपण OTP हा घेतलेला आहे. तर तो OTP इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि OTP टाकून घेतल्यानंतर हे बघा OTP सत्यापित करा ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे. प्रोफाईलमध्ये यायचं आहे आणि ते लाभार्थी आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण इथं बघू शकतो आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे आणि ते मुलाचं आधार कार्ड देखील व्हेरीफाय झाले. त्यानंतर आपल्याला पुढं जा याला क्लिक करायचं आहे. पुढं जा ह्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. तर त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा प्रक्रिया केली ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होणार आहे. तर पेज ओपन झाल्यानंतर आपण जे आपले लाभार्थी होतं त्यांचं आधार कार्ड नंबर टाकून आपण व्हेरीफाय केलं ते परंतु TAचा देत असताना किंवा EYC करत असताना आपल्याला त्यांच्या आई, वडील किंवा संरक्षण पालक त्यांचं आपल्याला हे मोबाईल नंबर टाकायचं आहे. तर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार. तर आपल्याला ज्या व्यक्तीचं आधार कार्ड व्हेरीफाय आहे किंवा ते THR घ्यायला येतील अशा व्यक्तीचं आपल्याला इथं आधार नंबर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग प्रक्रिया करा ह्याला क्लिक करायचं आहे. जर तुमच्याजवळ आईचं आधार कार्ड हे अपडेट असेल तर त्याचं टाकू शकतात किंवा वडिलांचं किंवा संरक्षण या तिघांपैकी तुम्ही कुठल्याही पालकांचं इथं आधार नंबर टाकायचं आहे आणि ते KYCसाठी प्रक्रिया केली ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार. तर आपल्याला हे बघा मध्ये जे दिलेलं आहे पुष्टी करा आणि पुढं प्रक्रिया चालू ठेवा ह्याला आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी त्या पालकाचा आधार नंबर टाकायचं आहे आणि जे आपलं कॅप्चर आहे तर ते कॅप्चर आपल्याला जसेच्या तसं या ठिकाणी टाकायचं आहे. तर ते आपण टाकून नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर त्या
मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी पाठवला जाणार आहे. तर तो ओ-टी-पी आपल्याला इथं ह्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता त्या मातेचं ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुली झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू फोटो कंप्लीट म्हटलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला असा पेज ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला निळ्या पट्टीमधलं जे एक्सेप्ट बटन आहे ते आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. तर त्या मातेचा अगोदरचा जो ई-के-वाय-सीचा फोटो आहे तो इथं आपल्याला आपल्यासमोर ओपन होणार आहे. जे आधार कार्डवर फोटो आहे तो. त्यानंतर आपल्याला इथं कॅप्चर म्हटले बघा, तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. तर आपल्याला त्या मातेचा फोटो घेत असताना त्यांना उजेडामध्ये चेहरा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे. डोळे उघड-झाप करायला लावायचे. चेहरा हा सरळ ठेवायला लावायचा आहे. ह्या सूचनेचं पालन केल्यानंतर अशा प्रकारे फोटो हा कॅप्चर होत असतो. तर फोटो कॅप्चर झाल्यानंतर आपल्याला काही काळ थांबायचं आहे. तर आपण इथं बघू शकता. तर हा कॅप्चर जो फोटो होता तो फोटो इथं घेतला गेला आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरिफाय फोटो म्हटलं आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 15 सेकंद हे मिळणार आहे. तर 15 सेकंदपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. जेणेकरून ते आपलं जे फोटो मॅच होत आहे किंवा नाही तर ते प्रक्रिया हे करत असते. तर फोटो हा व्हेरिफाय झालेला आहे. तर व्हेरिफाय झाल्यानंतर अशा प्रकारे ही सूचना येत असते. प्रोव्हाईड टू टी-एच-आर म्हणजे तुमचं के-वाय-सी आणि फोटो हा कंप्लीट झाला आहे. तर तुम्ही या लाभार्थ्यांना टी-एच-आर देऊ शकतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्याला प्रोफाईलला घेऊन जात असतं. तर आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये जायचं आहे आणि त्या लाभार्थ्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर टी-एच-आर हा आपण प्रोव्हाईड करायचा आहे. तर ते टी-एच-आर प्रोव्हाईड केल्यानंतर त्या लाभार्थ्याची सर्व प्रोसेस ही पूर्ण झाली असे समजायचे आहे. तर ई-के-वाय-सी, फोटो कॅप्चर आणि टी-एच-आर हा एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे ही प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे ई-के-वाय-सी, फोटो कॅप्चर आणि टी-एच-आर कशाप्रकारे प्रोव्हाईड करायचं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होणार आहे आणि तुम्ही आपल्या भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तो तुम्ही नक्कीच करणार अशी आशा करते. धन्यवाद.